शिवराज द्राक्षेने पंचांना गोळ्या घालायला पाहिजेत असं चंद्रहार पाटील यांनी म्हटलेलं आहे। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी खळबळजनक असं हे विधान केलेलं आहे। शिवराज द्राक्षेच्या बाबतीत घडलेला प्रकार हा चुकीचा आहे असं चंद्रहार पाटील यांनी म्हटलंय। पृथ्वीराज मोहोळ हा महाराष्ट्र केसरी झालेला आहे, कारण ह्या एवढ्या कमी वयामध्ये त्यांना आज महाराष्ट्र केसरीच्या फायनल पर्यंत जाणं सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे। आज तो महाराष्ट्र केसरी झालाय, त्यामुळे तो महाराष्ट्र केसरी झालाय त्याचं कालही मी अभिनंदन केले आणि आज सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा त्याचं अभिनंदन केले। पण शिवराजच्या बाबतीत जो प्रकार घडला तो 100% चुकीचा आहे आणि ही 100% चुकी कुस्तीगीर संघाची नाही, कुस्तीगीर किंवा कुठल्या एका व्यक्तीची नाही, तो जो शिट्टी वाजवणारा पंच होता त्या एकट्या पंचाची चुकी आहे। आणि ह्या पंचाला खरखर शिवराज द्राक्षेनं स्वतः गोळ्या घातल्या पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे, कारण त्या प्रकारातनं त्या अनुभवातनं मी गेलेलो आहे 2009 साली। प्रतिस्पर्ध्याचे दोन्ही खांदे जर टेकले तर कुस्ती दिली जाते आणि तुम्ही आम्हाला रिमो दाखवा, रिमो मध्ये जर माझे दोन्ही खांदे टेकले असेल तर मी हार मानायला तयार आहे। पंचांनी या ठिकाणी माझ्यावर अन्याय केलेला आहे आणि जर अन्याय माझ्यावर आज आला ना तर देव त्यांच्याकडे बघून घेईन 100%। ज्याच्या कर्माची फळ त्याला भेटणारच। कशामुळे अन्याय झाला असं वाटतं? कशामुळे? पुणे जिल्ह्याचा मी ट्रिपल महाराष्ट्र केसरी होईल म्हणून तर अन्याय झाला ना माझ्यावर। मग पंचांनी निर्णय घेतला, वर्षभर आम्ही मेहनत करतोय, पंचांना काय त्यांचं माहिती की किती मेहनत करतोय किती नाही करतोय। पाणी करावं लागतंय, आज ते घरचे आई वडील सगळे एकतरी पंचाचा पोरगा नीट आहे का? जर त्यांचे कर्म त्यांच्या पशी आहेत ना, जर तुम्ही खेळाडूवर अन्याय करत असता तर तुमच्या पोरांचं पण तसंच होणार ना 100%।